माता संत तुझी जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तुझी जाना विडला विडला परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश थोडासा देश द्या. चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती भक्तवत्सल दीनदयाल करुणा निधान कारण घनश्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवर्य वासुदेवजी महाराज आदि शक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्रीराम महाराज गुरुवर्य भोजने महाराज गुरुवर्य पाटकर महाराज गुरुवर्य पवार महाराज आदि सकल संत महंत तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल मायबापांना कोटी कोटी प्रणाम विडाला. परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने परम पावन मंगलमय भूमी सैदापूर खिनखिनी येथील सकल मायबाप यांच्या तन मन धन सहकार्याने होत असलेला हा श्रीमद भागवत महापुराण कथा सप्ताह कथा प्रवक्ते हरिभक्तपरायण परमादरणीय परम पूज्यनीय परम स्नेही श्री विठ्ठलजी महाराज खापरकर यांच्या अमृत तुल्यवाणीतून आपण भाग्यवान श्रोते कथा श्रवण करत आहात. गावोगावी भागवत होऊन राहिले, होत आहेत, होत राहतील. मग भागवतच का करावं? ऐका. भाती सर्व वेदेश गतिम सर्व सूत्रणं वरिष्ठानां सर्वशास्त्रेच तस्मात् भागवतं विदु. भागवत म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं सार म्हणजे भागवत. भागवत म्हणजे 4ही वेदाला लागलेलं मधुर फळ. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर से जे सोज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेवनी झाली जन सुपण परवनी आली अवनी की आगारणी भवजल धरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता. वेदाला मधुर लागलेलं फळ म्हणजे भागवत. भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण. कारण हे शब्द ब्रह्म असेस जेत वर्ण वपू मिशेष मिळवे तसे भगवंत म्हणतात. शब्द रूपाने घेतलेला अवतार म्हणजे भागवत. म्हणजे दशम स्कंद म्हणजे भगवंताचं हृदय समजला ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण. काय अचूक टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नातै वदती कृष्णपदी ठेवू माथा
प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप म्हणजे भागवत. मग भागवत दरवर्षीच ठेवायले काय गरज आहे? काही लोक म्हणतात काय लावलं महाराज तुम्ही, तेच ते पांढरे कपडे. ज्ञानबुवा तुकाराम कुठे टाकलं पान? ज्ञानबुवा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. तुमच्या जीवनात काही रस आहे की नाही? रस म्हटलं याला रस नाही म्हणत काय काय म्हटलं तुझ्या जीवनात म्हणजे काहीतरी विशेष पाहिजे. म्हटलं तुझ्या जीवनात काय विशेष आहे सांग. तेच वांग्याची भाजी, तेच पोळी, तेच सोयाबीनचं तेल, तेच बायको, तेच लेकरं. बदलली का बायको? आणि तू बदलायला लावता आम्हाला? आमचा देव बदलते काय? बरं सांगाव दे तुझ्या जीवनातलं विशेष काय? तो असा सरमला मला एका बाईसारखा. तो काय महाराज माझ्या जीवनातलं विशेष म्हणजे फक्त माझी मिसेस. काय? अरे भागवत माणसाला माणूस बनवणारं शास्त्र आहे. काय? कारण भागवत म्हणते दृश्यंते पुरुषाकारा पुरुष खलु दुर्लभा. भागवत म्हणते माणसं माणसासारखे दिसतात पण एकही माणूस नाही. घ्या मग हे माणसं नाही तर काय? समुद्र नदी नवे हे साधूच झालं. पाषाण म्हणून लिंगा संत नव्हती जगा. मी माणूस सांगून राहिलो. पहिले माणूस तो पण लागेल. दृश्यंती पुरुषा खाला परी पुरुषा खलु दुर्लभा. भागवत म्हणते माणसासारखे माणसं दिसतात पण माणसं नाहीत. ते माणूस बनवणारं शास्त्र म्हणजे भागवत. अवस्था ऐका. हाच प्रश्न रामायणामध्ये पार्वती आईनं विचारला. महाशिवरात्री चालू आहे, काशीचं क्षेत्र आहे, देवाशे पाहून राहिले. पार्वती आई भवानी माता म्हणते का हो कोणाले पाहून राहिले? म्हणे माणसं येले. मग हे कोण आहेत? कोणस लाखो लोक ना. मग याच्यात एकही माणूस नाही. मग हे आहेत कोण? पार्वती आईला भगवान शिव रामायणात सांगतात. बाडे खाला पाऊ चोर जुआन जे लंपट पर धन परधार. मा नाही मात पिता नाही देवा साधून संत करवा वही सेवा. हे भवानी हे माणसं नाहीत. या माणसाच्या अंतःकरणात असलेल्या विकृती त्याला राक्षस बनवतात. खल बहु चोर जुवारा जे लंपट पर धन परदारा. ज्याची दुसऱ्याच्या संपत्तीवर नजर आहे, दुसऱ्याच्या स्त्रीवर नजर आहे. साधून संत करवा वही सेवा. साधूले काम लावले या लोकांना. महाराज पोरग 30 वर्षाचं झालं व पाहना एखादी पोरगी. म्हणजे आम्ही त्याच्यासाठी आहो का रे? महाराज पोरगी अमकाम व्हायला आहे, एखादा बेकाम तरी लडका पा. म्हणजे साधूले काम सांगून राहिले. शुभाचरण कतवून होये विप्रदेव गुरु माने नकोये. शुभ आचरण राहिलं नाही. गुरु ब्राह्मण देवाला कोणी मानत नाही. नाही हरी भक्ती जप तप ज्ञान सपने सुनिरन वेद पुराण. क्या बात है. भगवान म्हणतात ज्याच्या जीवनात हरिभक्ती नाही, जप नाही, तप नाही, अरे ज्ञान कमावलं नाही, स्वप्नातही वेदाचं हरिपाठाचं पठन करत नाहीत. काय मग त्याला काय म्हणतात? जिनके आचरण या भवानी माणूस नाही.
नाही, तो राक्षस आहे. चला, भगवंताची तेच परिस्थिती आहे. पांडुरंग परमात्मा आषाढीच्या असे पायात बसले. का हो देवा, काय पाहता? म्हणजे भक्त आला. मग याचे सगळे भक्त असतात, मी एकही भक्त याच्यात नाही. काय? अरे देवाची पारखी नजर आहे. जाऊ द्या, राष्ट्रसंत पाका नका. माणूस द्या, माझा माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. माणसं पाहायला गेले, माणूस दिसला नाही. देव दिसला पण माणूस दिसला नाही. लोक दर्शनासाठी जाती, देव दिसावा म्हणून या. देव म्हणे मज माणूस न दिसे, अजब तमाशा असला कसला. लोक दर्शना करता जातात, पण देवाला एकही माणूस दिसून नाही राहिला. राष्ट्रसंत म्हणतात, माणूस कसला हवा तुम्हाला, सांगा मी शोध करी. तव देव बोले केविल वाली, कुटील नको असला तसला, असला तसला. आणि हे माणसं बनवणारं शास्त्र म्हणजे वारकरी संप्रदाय. माणसं बनवणारं शास्त्र म्हणजे संतांची संगत. आणि म्हणून भागवत जरुरी आहे. विठला विठला. त्याला माणूस म्हणाव. मग माणूस म्हणाव कोणाला? राव जगद्गुरु तुकोबा वर्णन करतात, उचित अनुचित दाने धर्म भाव भक्ती मानवतो, दृढ भाव भक्ती मानवतो. हे उचित अनुचित दाने धर्म दृढ भाव भक्ती मानवतो, दृढ भाव भक्ती. अनुचित, चांगलं वाईट, हा धर्म नीतीनं जो वागतो आणि ज्याचा भगवंताविषयी दृढ भाव आहे, दृढ भाव भक्ती मानवतो. आणि ते माणूस बनवण्याचं शास्त्र हे बाहेर नाही. बरं, चांगले चांगले शिकेल सवरेल माणसं बार मध्ये जातात. किती मध्ये? कुठं? एक बार नाही, बार बार जातात. बार बार जातात बार म्हणे. चांगले शिकेल, वेल क्वालिफाईड, वेल एज्युकेटेड काय बार मध्ये जातात आणि मॅट होऊन बाहेर येतात. मी काय कोणाला समजतो, कोणाला समजू नको, तुला कोणीच समजत नाही. पण मॅट माणसं परमार्थात आले. मॅट 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 माणसं जरी परमार्थ आले तर देव करण्याची ताकद आमच्या संतांमध्ये आहे. नरद्यानी धान लागले
इथं येऊन पाहत देव होत आहे ते देव. नरदेह निधान लागले हाती. कोण्या योनीत आल्यानंतर इको कमी करा. उत्तम सार उत्तम गती. मानव योनीत आल्यानंतर भक्ती करता येते. मानव योनीत आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करता येते. कारण भगवंताने आपल्याला विशेष दान दिले. इंद्रिय, हात, पाय, कान सगळ्यालाच दिले. डोळेच सगळे, पण मुख, बोला या वचन, बुद्धी तत्व जे भगवंताचं स्वरूप आहे. फर्स्ट स्टॉप ऑफ माइंड म्हणजे डोक्यावर. इथं राहणार बुद्धितत्व भगवंताचं स्वरूप आहे. काय अर्जुना परियेसी मी अमुक काय आहेशी. जी बुद्धीस पुढे अर्निशी ती वस्तुगामी. ती वस्तू फक्त आपल्याला दिली, जनावराला दिली नाही, माणसाने दिली. कशासाठी? जेणे तू जोडशी नारायण. पण हे लोक बारमध्ये जातात, माणसाच्या योनीत येऊन राक्षसासारखे वागतात. लक्षात ठेवा, मॅटातला मॅट माणूस जर त्यानं गंध लावलं, माळ घातली, तर लोक त्याला नमस्कार करतात. आणि करोडपत्यातला करोडपती जरी असला, दारू पिऊन रस्त्यानं धिंगाण घालत असला, तर किंमत राहील काय? कसं चालला दारुण मना हो, हो. कसं चालला दारुण मना हरपल भान परवा नाही राहिली या देहाचे. जगी नाही किंमत गवळीची. जगी नाही किंमत गवळीची. सदा बायकोला लेकरा बाळाला भदभदा कांगे नोकराशी. कामाची करून सत्यानाशी. ओळखीना दास आणि दासे. ओळखीना दास आणि दासी. मांस खाण्याचा मोठा हौशी. अरे या व्यसनाबाई संसार उद्ध्वस्त झाले. या व्यसनाबाई लेकरं बाकरं देशोधडीला लागले. कशाले दारवा पेता रे, कुठेही पळतात. बरं दारू काही चांगले गुण शिकवते काय? एक जण दारू पेला, दोघं जण रस्त्यानं चालले. मग मी असा जाऊ लागलो, मला जाऊन देत नव्हते ते, असेच चालत. पुरा 40 फुटाचा रस्ता कमी पडू लागला. त्यातला एक म्हणे बघा मोदीनं बरोबर नाही केलं. म्हणे काय? नोटा बंद करून टाकल्या. आता म्हणे पुढच्या पंचवार्षिक योजनेचा पंतप्रधान मी होईल. कोण म्हणे? एक बेवळा दुसऱ्या बेवळ्याले. कोण तू होऊ शकत नाहीस, तू होऊ शकत नाहीस. म्हणे काहून नाही? म्हणे नाही होत. बरं काहून नाही? म्हणे नाही होत ना तू, नाही नाही होत ना तू, नाही होत ना. म्हणे काहून? म्हणे मी राजीनामा देईन तरच ना. काय रे, काय दारूची अवस्था आहे महाराज. या दारूनं महाराज 200 एकर शेती गेली. घरात काही नाही राहिलं, फक्त एक काचेचं भांडण, एक गिल्लास होता गळवा. आणि तो दररोज पेला की तटीच पडे. त्या घरात फक्त उंदीर आणि उंदराचं पिल्लू राहिलं होतं. ते पिल्लू म्हणे मा याच्या घरात काहीच नाही, काय थांबतं? म्हणे बाई भक्कम होतं बाबू याच्या घरात ज्यांना सगळी गमावली. म्हणजे कशा म्हणजे त्या गंजुली आहे की त्या कपाट खा ते दारू त्याच्या पायी. म्हणजे इतकी पावर आहे का तिच्यात? मग मी पिऊ का? म्हणजे त्या घरी काय रे मागं नापुल्यान फपूळ लावले. कोण म्हणते? उंदराची माय उंदराले. पण त्यानं ऐकलं नाही महाराज. ते गेलं आणि त्यानं उडी मारली. कप जे गिल्लासात 2-3 थेंब होती, ते नाकात तोंडात गेली, तटीच टाईट झाला गिल्लासात. काय बिल्ली व बिल्ली काय? ते माजर आली अशी पाय केली. म्हणजे पुरी खानदान याची माया पोटात गेली. पण हा टाईटच कसाला उडीच मारली. काय बिल्ली? म्हणे अरे होय उंदरा, पुरी खानदान माया पोटात गेली, तुझी हिंमत कशी आली? म्हणजे पोटात गंजुली गेली. दारूने सत्यानाश होते. दारूने किंमत राहत नाही माणसाची. अरे लेकरं बाकरं देशोधडीले लागतात रे. त्या लेकरांना कोणचा आदर्श घ्या? दारूवाले हो, कोणचा आदर्श घ्या लेकरांना? की मा बाप दारू पेत होता? सांगेल का माणसाले? हे व्यसन
माणसाला माणूस बनवणारे शास्त्र म्हणजे भागवत. ते म्हणजे सत्संगती, कथा, कीर्तन, उचित अनुचित, जाणे धर्म नीती, दृढ भाव भक्ती मानवत्व. तिकडे पैसा खर्च केल्यापेक्षा इकडे करणं हे संचितात जमा होते. अरे हे आयोजक आहेत ना सैदापूरचे, किती खर्च, इनमीन 25 घर आहेत. खर्च का कमी आहे का? कम से कम 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येते, कम से कम. काय करतात जाणून बुजून खर्च दरवर्षी? त्याचं कारण आहे महाराज. काय? हे दान आहे, याला ज्ञानदान आणि अन्नदान म्हणतात. तसे दान भक्कम आहेत: गोदान, भूदान, सुवर्णदान, कन्यादान, नेत्रदान, किडनी दान, रक्तदान, प्राणदान. घरी असते ते पान. आता पानदान गेलं. आता पाहुणे येले म्हणतात चला बाहेरून येऊ. जातात आणि ते हे घेतात, काय म्हणतात याले, गोटा खर्रा. आता तेही गेलं. आता हे आलं 2 पुळ्या पोटाचे आणि एकमेकात घालतात असे हे करतात. आणि ते असं टाकलं की इकून फेकतात. ते काय फेकतात मला माहिती, पण फेकतात असे असं. आणि मी म्हटलं का रे अय मूर्खा, महाराजच्या समोर तर खाऊ नको. जा म्हणे महाराज, जा कीर्तन करा मुकट्यानं. पण त्यानं मग हात मागं घेतला. म्हटलं अरे का रे आता हात का मागं घेतला? म्हणे महाराज मा बाप आला. म्हटलं चाल कम से कम बापाले तरी. आणि ओ महाराज बापा फापाला भेट नसतो मी. मग हात काऊन मागं गेला? म्हणे ते जर पुढी दिसली तर बाप त्याच्यातली माग्याचा होईल. वारे बाप तसा लेखन मसाला. एक जगात श्रेष्ठ दान अन्नदान आहे. हे अन्नदान परमार्थात करणारे ज्यांनी अन्नदान केलं त्याचे नाव टाळी द्या. कारण अन्नदान आहे आणि दुसरं ज्ञानदान आहे. आहेत ना. एक जण म्हणे म्या कधीच दान दिलं नाही. सरकारले वाटलं याच्या हातून दान झालं पाहिजे. मग 5 वर्षातून एक दान आणलं, त्याचं नाव मत. पण एक बहादर भेटला, तो म्हणे अजून शाही लावू दिली नाही, म्हणजे मतदान केलं नाही. आणि तो खचकल्यावर सोयरे दायरे जमा झाले. सोयरे दायरे म्हणतात का रे यानं बाप जन्माले कोणाला दान दिलं नाही बाप जन्मात, मग ह्या मुक्ती भेटीन काय? कारण दानाने गती भेटते. आणा म्हणे 5-6 पायल्या गहू. 5-6 पायल्या गहू आणले आणि त्या मरेल माणसाचा हात त्याच्यात घातला. हा हे दान कोणाला देतात मावल्या हो? हा तुम्ही तर अशा बसल्याच अनुभव बसच्या पाहुणे आल्या. नो हालिंग, नो डुलिंग, नो वॉकिंग, नो टॉकिंग, नथिंग एनिथिंग. काय झालं? समाधी लागली. अरे हे बाधित दार आहे. हे फक्त डफल्यावाल्याला चालते. कोणाले? डंग डंग चिके डंग 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 चिके डंग डंग चिके डंग 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 चिके त्याला चालते. मग असे माणसं जेव्हा 4 लोकाच्या खांद्यावर जातात तेव्हा त्याच्या अंगावर फुलं फेकतात. कशासाठी? की चला बा आपल्यातून चालला श्रद्धांजली. पण खालका मुरमुरे, बत्तासे, चिल्लर, बदामा त्याच्या अंगावर फेकतात. कासाठी? जीवनभर खायासाठी मरमर केलं घे फेकतो त्या उरा. पण उचलणारा राहिला नाही. दानाने गती भेटते. आणि म्हणून शास्त्राला आयोजकाला शास्त्रामध्ये दाता म्हटलेलं आहे. दाता तोची एक जाना, नारायण स्मरवी दादरोजी त्याला दाता म्हणतात. जो नामस्मरण करतो आणि इतरांकडून करून घेतो. तम निमित्त आजचं कीर्तन विडाला विडाला. अभंग आई साहेब मुक्ताबाईचा आहे. आणि आई साहेब मुक्ताबाई समाधीत गेलेल्या ज्ञानोबारायाला उपदेश करीत आहेत. अशी कोणची परिस्थिती आली की ज्ञानोबारायांनी आपली जीवन लीला संपवावी? उद्विग्न अवस्था प्रत्येकाच्या जीवनात येते. तुमच्या जीवनात येत नाही का?
तुमच्या जीवनात उद्विग्नावस्था आली की तुम्ही एंडोसल्फान घेता, फाशी घेता, विहिरीत उडी टाकता, नदीत उडी टाकता, रेल्वे खाली जीव देता. एकानं एंडोसल्फान घेतली गिल्लासभर. फेसकट गाऊ लागला. यानं फोन केला, हॅलो खाली पिली कुठे आहे? महिने नाव सांगलं लवकर ये, हा मरते नाही तर यानं लय घेतली. ती कोणती गाडी आली, याला गाडीत घातलं, लागे आयकॉनले भरती. 6 दिवसांनी याची तब्येत सुधारली. मी गेलो भेटायला, का रे काय काऊन घेतली एंडोसल्फान? मर्यासाठी घेतली होती. मग मेला खाऊन नाहीस, मरणं घेणं मला येईनं वाचवलं लेकाहीच आहे ना. ज्यानं वाचवलं त्याने शिवाय देऊन झालं. येईनं वाचवलं लेकाहीच आहे, येईनं वाचवलं ना. मला मरू द्यायला लागत होतं. म्हटलं मर्याचं आहे ना. म्हणे हो. मी म्हटलं कपभर शिल्लक राहिली घेऊन टाक. कपभर राहिली वतली. हाताने घेत महाराज मी. म्हटलं घेणं मरणं घेणं हाताने घेत ना, हाताने घेत. म्हटलं खाऊन म्हणजे जरा वेळेला डॉक्टरची तकलीफ जास्त आहे. डॉक्टरची म्हणजे कशी आले म्हणजे जकी जागा दिसली तरी नळी खोचकोन राहिला. हे उद्विग्न अवस्था देवाच्याही जीवनात आली, संतांच्याही जीवनात आली. अरे श्रीरामचंद्र प्रभू आणि जर राम झाले नसते, कृष्ण झाले नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना जीवन कसं जगावं हे कळलं नसतं. छत्रपती शिवाजी महाराजच्या समोर कल्याण लुटलं आणि कल्याणच्या सुभेदाराची सून उभी केली. हुजूर हमने आपके लिए नायाब तोहफा लाया है. शिवाजी महाराजांना पाहिलं, अत्यंत लावणवती सुंदरी उभी आहे, मिस युनिव्हर्स. काय म्हणतात शिवाजी महाराज? वा आई किती सुंदर आहात तुम्ही. काय म्हटलं? आई म्हटलं. अशीच आई असती आमची सुंदर, आम्ही तिचा समज दिसलो असतो सुंदर. आणि मग म्हणता हे मूर्खांनो, अरे यवनांनी आपल्या स्त्रिया पळवल्या, मुली पळवल्या म्हणून का आपण पळवावं का? अरे कुत्रा आपल्याला डसलं म्हणून आपण डसावं का? पाठवून द्या तिले. का? कारण त्यानं विचार केला, आपल्या राजपुतान्या घराण्यात एक राजा होऊन गेला ज्याचं नाव श्रीरामचंद्र प्रभू. त्याच्याही समोर एक बाई आली होती, अर्धा किलो वालपुट्टी लावली होती थोबल्याला तिनं. किती? अर्धा किलो वालपुट्टी. कलर, वायलर, स्प्रिंकलर, स्पा, इकून बॉन्ड्री तिकून बॉन्ड्री. काय बॉन्ड्र्या का आता, लिपस्टिक सगळं लावून आली होती. श्रीरामचंद्र प्रभूंनी जसा दाराने घातला तसे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय त्या सुलतानाच्या सुनेला आदरासहित वापस पाठवलं, अलंकार देऊन, साडी चोळी देऊन. आणि ते घरी नाही गेली, ते दर्ग्यावर गेले तटी धागा बांधते. हे मेरे मौला, हे मेरे परवरदिगार, इस बंदे शिवा को, मेरा भाई शिवा को, इस नेक और दिलेर इंसान को जो दूसरे की बहू बेटियों की माँ समझता है, दुश्मनों की बहू बेटियों को माँ समझता है, ऐसे मेरे भैया शिवा को मेरी उम्र लग जाए, मेरी उम्र लग जाए, मेरी उम्र लग जाए. एकच राजा इथे जन्मला शिवगिरी किल्ल्यावर, शिवगिरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवगिरी किल्ल्यावर, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या हृदया छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एक राजा होऊन गेला जो दुश्मनाच्या स्त्रियांना माय समजतो. हा आदर्श आपला आहे, हा आदर्श मराठ्यांचा आहे, हा आदर्श श्रीरामचंद्र प्रभूपासून घेतला. त्यांच्या जीवनात काय दुःख आलं नाही काय?
अरे त्यांच्या जीवनात दुःख आलं, उद्विग्न अवस्था आली, म्हणून वशिष्ठ ऋषींनी योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ निर्माण केला, फक्त रामाचं दुःखाचं निराकरण करण्यासाठी. मग ज्ञानोबराच्या जीवनात अशी कोणती अवस्था आली? भिक्षाला गेले असताना धर्म मार्तंडाने थापल मारली. काय म्हणतो, तुझं तोंड पाहिलाचा माझा दिवस खराब जाणार. ज्ञानोबरा म्हणतात, माझं तोंड जर एवढं खराब आहे तर मी का जगाचं तोंड पाहावं, म्हणून समाधीत गेले. आणि समाधीत गेल्याबरोबर काय अवस्था आली, ढगा आले, सुसाट वेगाचा वारा सुटला, धडधड धडधड पाऊस पडू लागला. ही गोष्ट आपल्याला कळली, ते मुक्ताबाईला कळली, 4 वर्षाच्या मुक्ताबाईला. तिने समाधी काय पद्मासन मांडलं, समाधीमध्ये गेली आणि समाधीमध्ये जाऊन आत्म्याने आत्म्याशी साधलेला संपर्क म्हणजे आजचा अभंग. म्हणून या अभंगाला नाव नाही विठला विठ्ठल. बाकीच्या अभंगाला का नाव होतं? तुका म्हणे, सेना म्हणे, नामा म्हणे, चोखा म्हणे, एका जनार्दनी, बरोबर ना? हे संतांनी नाव का दिलं? कारण त्याही काळात भेसळ होती. भेसळ आजच नाही, त्याही काळात भेसळ होती. नाव तुकोबा राहायचे आणि खालचं छपक करे सालो मालो, म्हणे सालो मालो. अभंग कोणाचा? तुकोबाराचा. आणि छपक कोणाची? म्हणे सालो मालो. मग आता भेसळ नाही काय? एव्हरी लिटल सीझन टे गोल्ड. काय प्रत्येक चकाकणारी वस्तू सोनं नसते, पण सोन्यापेक्षा बेंटेक्स जास्त चमकते. एक बाई पुऱ्या अंगावर सोनं घालून रेल्वेत घुसली. त्या दुसऱ्या बाया म्हणतात, पायनं व कौशे मागं पायनं कशी पिवळी धम दिसून राहिली बाई. इतकं सोनं होतं तिच्या अंगा, अटून पायाच्या शेंडल अटी काय असते, बिंदिया चमकेगी, चुनी खनकेगी, है ना, अटी भिकबाली, कानपाली, नेकलेस, चपलाचा हार, खेटराचा हार, गहू पोत, तांदुळी पोत, उडीद पोत, ज्वारी पोत, पुतया डोराला, साखऱ्या पैजण, कमरेला काय सोनं. आणि महाराज पाहिलं त्यानं आणि झालं चोरानं सगळं सोनं हिसकलं, निघून गेला. ते बाई म्हणे, पायनं एवढं मोठं सोनं गेलं, पण डोळ्यात काकड नाही आला बाई हिच्या. दुसरे म्हणे, भक्क मशीन नावं, हिची गाडी माडी बंद पडली म्हणून रेल्वेत आली, नाही तर काय आली असती बाई. आणि 1-2 किलोले सोन्याले कुठे मानते ते भक्क मशीन हिच्या घरी. 4 ठेसनं गेले आणि तो चोर वापस आला आणि ते सगळं सोनं तिच्या हाती दिलं. थापड मारली. त्या बाय म्हणतात, पाय व काय आगव आहे व, अरे वय चोट्या, चोर तो चोर, शिरजोर काऊन मार तरी दिले. म्हणे, ओ मावशी, हे सोनं 50 रुपये किलो नाही जात नाही. काय होतं ते? बेंटेक्स होतं. तसं अभंगामध्ये सुद्धा भेसळ त्याही काळात होती, आज नाही. काय एका एरियात गेलो महाराज मी कथेले, मी गाव नाही सांगत, आणि शेवटच्या दिवशी मस्त महिला मंडळ आल्या. त्याची एक कलरच्या साड्या, ते कलरचे टाल, अटी अटी असते ते काय म्हटलं, मी त्याला बो समजो, मी बो का कट्टी का काय, बो की कट्टी असते ना, आंबाला. आणि त्या आंबाला सोन्याची झालर लावायची का, आता त्याला जाळी आणि काय बाप्पा नाकात सगळं थाट. आणि हाई होता शूटिंगवाला. मग आता शूटिंगवाला असल्यावर कथाकार मागं राहीन का? मी पुढे गेलो, झलक दिखला जा, एक बार आजा 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 आजा. मी झलक दाखवायला गेलो, पण त्यानं पहिल्याच अभंगात कचरा करून टाकला. पहिल्याच अभंगात काय म्हणता, हरी रूप काय पायता लोच दिवाण, रूप काय पायता लोच. त्या बाया म्हणून झाल्या. दुसरे म्हणते, सुख काय झाले साधे जीवन, सुख काय झाले साधे रे. तिसरी म्हणते, तुला काय विठ्ठल बनवा, तुला काय विठ्ठल बनवा. ते चौथी म्हणते, तुला काय बनवा बघा. हे काही बोल, हा अभंग आहे का? भेसळ नाही का? एक बाई उठली, खलबत्ता वळली होती, म्हणते, मी लहान होती तेव्हा
बाई मी लहान होती तेव्हा बाई मी सगळा शिवला नवा अव सगळा गेला ना माग आता गाऊन आला गाऊन अटून तटून सारखाच गाऊन अटून तटून सारखाच हो एक बाई उठी बरी यायची अभंग नाही राजा सगळ्यात जास्त भजन कोणाच्यात बबन बाबा बाई यायची बरं 10वीच्या नंतर 11वी चालत नाही आहे रे तू नको येऊ बाई तू आज बघा बाई यातली ते नाही पाहिजे आपल्या ह्याच्यात वा रे तुमच्या भजन तिनं बरं यायचे गाणं काही प्रोडक्शन आहे काय मतानं लिहिलेलं का त्यात देव धर्म नाही काय अरे अरे ठेवा तू यात माझा मान घेतला मोबाईलमध्ये रे भान तुझी दे आठवण लय लय येते म्हणून मी तुले मिस कॉल देते माझा नंबर ठेवला सेवा करून घेतला एवढा रिकामा आहे का तुमचा मिस कॉल घेईन म्हणून नंबर शेव करीन देव नाही धर्म नाही काही नाही एक बाई उठली ते म्हणते आमदाच्या ग काळात शेतीला ट्रॅक्टर माझा ग बंधुराया मुंबईला डॉक्टर किती लंब झालं मागचीच्या पाठ नव्हतं ते भरली हुशार होती ते म्हणते तेरा भाई जिधर जिधर मेरा भाई उधर आम घरी जन शब्दाचे आमच्या घरी धन म्हणजे शस्त्र आहे आमचा देव म्हणजे शब्द आहेत धन म्हणजे शब्द आहेत आणि धन आम्ही लोकांना वाटायचं शब्द वाटू धन जन लोक अरे बाबा सगळ्यात महत्वाचं जे आहे या भेसळ होऊ नये म्हणून संतांनी नाव दिलं पण मुक्ताबाईने नाव का दिलं नाही ऐका अहमद ध्यास आणि ममद ध्यास जिथं संपतो तिथं समाधी अवस्था प्राप्त होते आणि समाधी अवस्थेतला अभंग असल्यामुळे त्याला नाव नाही कारण मी आणि माझी आठवण विसरले जयाची अंतःकरण पार्था तोची संन्यासी जाण निरंत जरुरी आहे मी आणि माझं संपून गेलं देह तादात्म्य संपलं मी नाही राहिलं माझं राहिलं अभंगाला माझं नाव कसं येईल मी अभंग लिहिला कसं येईल म्हणून अभंगाला नाव नाही आणि दुसरा प्रश्न मुक्ताई म्हणजे मुक्त करणारी आई कोण आहे ना आपली आई बद्ध आई आहे आपली आई वेळोवेळी बोलते नवऱ्याले मन ये फार आपण म्हणणं टपऱ्या म्हणणं बीप फार बॅट म्हणणं रे म्हणणं शी फार कॅट म्हणणं का त्या बापासारखा ढोरं व्हायचं का बापाचं तर गेलं ढोरं वो 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 काही बाप काढायचं काय काम आहे पण बाया बाप लय काढतात आणि आता तर लस पी फॉर पालक पनीर कोणतं पनीर आलं काय ॲडव्हर्टाईज झाली काय शिकतील आपल्याला सगळा सत्यानाश लावला आपल्या हिंदू संस्कृतीचा करणं जगातली सगळ्यात मोठी गुरु आई आहे कोणची गुरु आहे आपली जगातलं सगळ्यात मोठं दैवत आई आणि बाप आहे अरे 9 महिने 9 दिवस पोटात वागवते कोण आई डॉक्टर म्हणते ओझं उचलू नका बाई बाळाला इजा होईल ओझं नाही उचलत कोणासाठी बाळासाठी बाई आंबट चिंबट खाऊ नका खात नाही कोणासाठी बाळासाठी बेड रेस्ट घ्या कोणासाठी बाळासाठी एवढा मोठा त्याग करते जेव्हा बालनपणचा योग येतो तेव्हा आई ढोरासारखी वरळते 9 महिने अन 9 दिवसाचे अतुट प्रेम
प्रसव वेदना हसत झेलते जन्म घे करा देते जन्म घे करा देते तळहाताचा करी पाळणा तळहाताचा करी पाळणा ममतेचा ममतेचा जो माऊली देवा देवा 9 दिवस आई मुलाला पोटात वागवते, पण जेव्हा बाळणपणाची वेळ येते ना, आई ढोरासारखी ओरडते. जगातलं सगळ्यात मोठं दुःख माऊल्या हो तुमचं आहे. दुसरा जीव जन्माले घालतात ह्या माऊल्या. सोपं आहे काय? रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या मुलाचा जन्म होते. आई ढोरासारखी ओरडत असते. एक तर बाळ, एक तर आईचा अंत. पण एवढं दुःख सहन करत असताना, ओरडत असताना, त्या रक्ताच्या थारोळ्यात रडणाऱ्या लेकराला पाहून आई गटकन हसते. हाच तुमचा खरा जन्मदिवस. कोणता जन्मदिवस? ए मुलांनो, जन्मदिवस साजरा करू नका असं माझं म्हणणं नाही. फक्त दिवे विझवू नका. दिवे विझवणे आपली संस्कृती नाही, दिवे लावणे आपली संस्कृती आहे. हे केल्यापेक्षा एक करा, फक्त मायेच्या पाया लागा रे. झाला तुमचा जन्मदिवस. कारण त्या मायेचा त्याग असा आहे, पोटात 9 महिने 9 दिवस वागून यातना भोगून तुम्हाला जन्म दिला. तिले 4 मुलं झाले. पेढे कोण वाटले? दुःख सहन कोण केलं? मायनं. पेढे कोण वाटले? काय म्हणते रामकृष्ण भाऊ? मध्ये झालं कोणाला पोरग झालं? त्या कुठून ढगातून पाणी पाडलं बे? पोरग आईला झालं. शाळेत नाव कोणाच्या नावानं? कधी म्हटलं का आहे ना की का हो 3 मुलं तुमच्या नावानं टाकले, हे 4थं मा नावानं टाका ना? म्हटलं का कधी? काय का नाही म्हटलं? कारण ती अनपेक्षा आहे. अपेक्षा रहित जीवन जगणारी आई आहे. म्हणून जगामध्ये सगळ्यात मोठं दैवत आई आहे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार दिला रे तुम्हाला. मोठं केलं तुम्हाला, लहानाचं मोठं. आणि ती आई जर अपेक्षा ठेवणे तर हे मुक्ताई नाही का? आहे ना? बरं वागवलं कोण? बसा बसा, या बसा ना, इथं आपलेच माय बाप आहेत. बसा. वा तिकडे बारी चांगले मोक आहे. बसा वाईक असे बसले झालं. त्या मावल्या चालल्या बिचाऱ्या रेटत रेटत रेटत. चला काय सांगू झालो मी? आई सांगू झालो. आईसारखं जगात दैवत कोणी नाही. मला एक सांगा, लेकराले वागवता येते का बापाले? नाही वागवता येत. आणि बाया सुस्ती करत नाही. बरं मी घरी आलो, मायके पोरग असं काय काय ओळखत नाही का बापाले? आई वा आई आला बा. त्याची माय कल्ला करते. कोणचा बार आहे म्हणे? नारळावाला. आमच्या थैलीत नारळाचं टक्कर दुसरं काय दिसते? काय दिसते? मस्त पोतं भरून नारळ जमा झाले. आणि ते म्हणे 1 दिवस नारळ फोळा तुमच्या आधी लाडू करतो, थंडीचे दिवस आहेत. सगळे नारळ फोळे एकही धड नाही निघालं. एका ह्याच्यात बुक्का निघाला आणि एका ह्याच्यात फिरून लावली निघाली. फेऱ्यानं लावली, फिरून लावली. काय म्हटलं शिंतीनं माय? तुमच्यापेक्षा गधे बोलले म्हणे. गधे म्हणजे मी गध्यापेक्षा निपत्तर झालो. राग आला तिने एकही सारखं ना. जेवायला बसलो, पोरगवणे बाबा मी जेवतो. म्हटलं बस जेवता. बसायला गेला, त्याच्या हातून गिल्लास सांडला. काही झालं काय? तिनं सगळा राग पोराच्या पाठीवर काढला. एक रट्टा पोराच्या पाठीत मारला. म्हणते कशी? गध्याच्या.
म्हटलं पाय मले शिव्या द्यायच्या नाहीत. ते म्हणे कसे हवं तुम्ही, मी तुम्हाला बोलली का महापौराले बोलली, अव महापौराले बोलली पण शिवी मले लागली ना. मी का ओरिजिनल साधू होतो, मी उठलो मी दोन ठेवून दिले अंगोऱ्याच्या ढाकल चिकी. पण पस्तावलं तिनं ज्यूस नाही घातलं मध्ये. संध्याकाळलं पाणी पिऊन तिच्या इकडे पावते बोट मध्ये. संध्याकाळ झाली, तिनं दूध गरम केलं, चारोळी टाकली, इलायची टाकली, खोबऱ्याचं पीठ घट्ट दूध गिल्लासभर मले आणलं. आता दिवसभराचा उपाशी मी काय मागं पुढे पाहतो, लाभ आहे बरकत आहे, लाभ आहे बरकत आहे, लाभ आहे बरकत आहे. पुरा गिल्लास खाली केला आणि तिच्या हाती दिला. म्हटलं पायवर किती प्रेम आहे मावर, किती प्रेम आहे. म्हणे प्रेम गेम काय नाही. म्हटलं तसंच दूध देतं काय, सकाळी दोन ठेवून दिला तरी दूध दिलं ना. प्रेम गेम काय नाही म्हणजे आजची नांगपंचमी आहे, सरपाले दूध पाचतच असतात. काय समजले म्हणजे ते सरप सरप बा लय बोलायला भेट नाही राम मावल्या. हो काय झालं, काकला आरती चालू झाली. हे म्हटलं हे उठते की नाही उठत, म्हणून मी उठलो. पाणी गरम करा तर चूल सारवली नव्हती, संस्कार मायचे चूल सारवल्याशिवाय पेटू नये. मग मी चूल सारवली, पाणी नव्हतं म्हणून हापशिवून पाणी आणलं, खटाला लागे पाहिलं. तोपर्यंत काय करायचं, डाळ झाडून काढलं. म्हटलं हे उठते नाही उठते, गावातले लोक म्हणतील साधोबाचंच घर झाड्याचं राहिलं. आणि शेणाचा पावडा दिसला, मी सलाई टाकला. ते उठेन दात घासताना मले पाय. पण तिनं असं नाही म्हटलं, पाणी काऊन भरता, सळा काऊन टाकता, आणि चूल काऊन पेटवता. पण आता मलाही सवय पडून गेली, पायची उठायची, सळा टाकायची, पाणी भरायची, चूल सारवायची, सगळं. एक दिवस तिनं माझ्या हातच्या बकेटच घेतल्या. म्हटलं काऊन घेतल्या, म्हणे पाणी भरू नका आज. म्हटलं मी दररोज पाणी भरतो, सळा टाकतो, झाडू काढतो, चूल सारवतो, तू उठत नाहीस का. म्हणे उठतो. मग दररोज का नाही म्हटलं, आजच का म्हटलं. म्हणे आज भरू नका. म्हटलं आज कारण काय. म्हणे आजचा पोळा आहे. म्हटलं पोळा आहे तर काय झालं. म्हणे आज बैलाले काम सांगू. कमी बोलतात काय हे, लय बोलतात. तुमचं काही नाही, आम्हाला लय बोलतात भाऊ, आम्हाला तर. बरं आमच्या गावातल्या बायाला अशी सवय आहे, घ्यायच्या हिच्या हातचं लोणचं मुहूर्ते म्हणतात. चाललं व संतील चालते लोणचं घालून दे. हे काहीच करते, गुंडाय करते, आणि तिच्या हातचं लोणचं मुहूर्ते पटून फोन करते. हां पाहायचं तेवढं घ्यायचं, हां ते मिरे बरोबर पाहिजे, हां आणि ते हयात घरची पाहिजे बरं, मार्केटची आम नको, हां आणि ते असं आणि ते अर्ध दायान आणि ह्या कोणची ते मौरी ते मौरीची दायन काय बापा आणि तरी जाय गुंडाय लोणचं. म्हटलं का गं, म्हणलं काय त्या हातचं कसं काय लोणचं मूर्ती, बाकीच्या बायाले हात नाहीत काय, हां त्या हातचं कसं काय मूर्ती. तिनं असं उत्तर दिलं, मला सांगा वाटत नाही, पण सांगत त्याशिवाय मुद्दाच समजत नाही. ते म्हणे तुम्ही मुरले. लोणचं काय मुरणार, मले मुरवलो त्याने ग. सगळे माणसं तुम्ही मुरवले दिसतात वाघासारखे, वाघ नाहीत बरं ते. त्याचं अळनाव वाघ, दिसतात वाघ, गल्लीनं हिंडतीन तरी वाघच, घरात गेले तरी वाघच. फक्त त्या वाघावर दुर्गादेवी बसेल असते, शेपूट हालत नाही, शेपूट. काही ते असे बादरात वाजे मासमोर एक म्हणे मी त्या पुढे काय बोलतो काय बरं, अशी वाटी एक ठून द्याव त्याने. या बायाचे वशिस याच्या नवरा वाघासारखा पाहिजे आणि मोठीतही पाहिजे. वाघ कधी मोठी देते काय, धन्य मात्र माझा देवा, टिक टिक टाक टाक टिक टिक. वाघावानी असू दे रे ऐरणीच्या देवा तुला काय अवस्था आहे. ऐका, जन्म आई देते आणि नाव बापाच होते. बापाने मुलाला थापड मारली, ताई चवताळून अंगावर धावते नवऱ्याच्या. खबरदार कधी बापोराले मारलं तो जीव घेता का त्याचा. आणि थोडंसं भांडण होऊ द्या, काय म्हणते, हे तुमचे लेकरं, हे तुमचा वावर, हे तुमचे ढोर, हे तुमचे घर, तुमचं तुम्हाला लखला बसो, मैके चली जाऊंगी.
काय अवस्था आहे. घराची खरी मालकीन बाई आहे. माणसाले पाणी घ्यायची उजागरी नाही, तरी घराची मालकीन ती असून बी स्वतः निराळी आहे. मुलाला जन्म देणारी आहे, नाम निराळी आहे. ती अलिप्त आहे, तिचं नाव नाही. तसं जगाला मुक्त करणारी आई ती पण अभंगाला नाव देत नाही. नाही देत नव्हती का? कारण ती मुक्त आहे. आदत्रय जननी मुक्ताची देवाची आहे, तिन्ही देवाची आई आहे महाराज. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ती आहे. आणि ती मुक्ताबाई ज्ञानोबाला उपदेश करते. संत तोची जाणा जगे, 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 संत तोची जाणा जगे. दया क्षमा जाणते अंगी, दया क्षमा जाणते अंगी, लोभ संत तोची जाण जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ही संत तोची जाण जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. संतांचे अंतर्लक्षण वर्णन करतात. म्हणजे अंतर्लक्षण, संतांचे दोन लक्षण आहेत, एक बाह्य लक्षण आणि एक अंतर्लक्षण. स्त्रियांचे दोन लक्षण आहेत, एक बाह्य लक्षण आणि एक अंतर्लक्षण. बाह्य लक्षण म्हणजे कपाळाला टिकली. टिकली टिकली तर टिकली. ह्या टिकल्या कधी संडासच्या भीतीले, कधी नानीच्या भीतीले, कधी आरशाने चिटकेल असतात. मला असं वाटते आरशानेच नवरा समजावं. असंच कीर्तनात सांगितलं, टिकल्या लावू नये, कुंकू लावा. कारण कुंकूमध्ये पारा नावाचा धातू असतो आणि तो धातू स्त्रियांच्या शरीरातली उष्णता शोषून घेतो. म्हणून स्त्रियाने कुंकू लावा. कीर्तन केलं भाऊ कमी करणार आहे तू. बरं वाढवलं राहता. मी चाललो माग हे असं सेटिंग करा. कृष्णा बुड्या काय कृष्णा मला विडाला विडाला विडाला. दुसऱ्या दिवशी 2 ऑटो भरून आले बायांचे मायघरी. कुठे गेला आवाज वानावरा म्हणजे पूजेला गेले. बसा 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 चहा घेणं चालू. मी पूजा करून म्हटलं वाव जय हरी मावशी, कालच तर कीर्तन झालं सैदापुरात आणि तुम्ही कशा काय आल्या आटोगून. म्हणजे आम्ही पाहायला आलो. मोठा हात हालू हालू सांगत होता ना, बाईनं टिकली लावू नये, कुकू लावा. आम्ही पाहायला आलो, त्या बायकोनं टिकली लावली की कुकू. बरं झालं त्या दिवशी तिनं कुकू लावलं. कुकामध्ये केवढी ताकद आहे मालूम आहे मावल्या हो. या विदर्भाची एक कन्या होऊन गेली, तिचं नाव लोपामुद्रा, अगस्त्य मुनीची पत्नी. तिचा एक नियम होता, संध्याकाळच्या वेळेस पतीला कुंकू लावून दर्शन घेणे. एक दिवस पती झोपलेले आहेत, काय करावं, पतीला उठवावं तर पाप लागते. आणि आपण तर मोठ्यानं वरवलं, उठला का नाही तो बाप,
उतरली का तुझ्या बापाची का अशा षष्टीचा प्रयोग वापरता सकाळी सकाळी तुमचंच नाही मला मी सप्ताह करून गेलो बुवाजी या ना मा ये बाई या पुढे या वा रे मागवा इकडे बापू वा येऊ द्या माले विडाला मी गल्लीत दिसलो माई बायको पोराला म्हणते वामण्यात वा बाप दिसते गळे म्हणे बाबांना फोन केला होता उद्या येणार आहेत नाही म्हणे 101% मी तर झोपीत वळतो तुझ्या बापाची चाल मी आलो होतो मी गेलो शब्द नटकोले म्हटलं वामण्या एक गिल्लास पाणी आण रे वामण्यानं नाही आणला कारण वामण्याला माहीत आहे वामण्याला नाही म्हटलं वामण्याच्या मायले म्हटलं आम्ही नाव घेत नसतो बायकोचं आता तो आधीच कथा हे अरुण तू निघ घरून मी निघतो उच्च्या टाकीची चप्पल घालून दोघेही जाऊन शॉपिंगला पर्स घेऊन आधीच लग्नाच्या आधी अरे का रे बोलतात आमच्या जमान्यात अजून बी नाव घेत नाहीत फक्त एकच दिवस नाव घेतात चला काय हरकत नाही मी पाणी मागितलं पण तिनं गरम झाली तेव्हा अय वामण्या तुझ्या बापाला म्हणा पाणी हातानं घे नाहीतर एखादा सप्ताह हिंडून ये पाणी भेटत नाही घरी इकडे महाराज चहा घेता का फुगेल महाराज कॉफी दूध मिरिंडा थम्सअप कोल्ड्रिंक फेप्सी ओकले जायचे घरी पाणी नाही भेटत रे तू पण आम्ही 12 गावचं पाणी पिलो असतो आम्ही काय कमी आहो काय सहज पण म्हटलं वामण्यात मामा भेटला होता गड्या चोट्ट्याच्या बाजारात तुम्ही कोण हसले मी चोहट्ट्याच्या म्हटलं चोट्ट्याच्या थोडी म्हटलं तुझ्या बापानं म्हैस घेतली गड्या काय पांढरं फटक दूध देते नाही का दूध काय काळं देते काय दूध पांढरंच असते ना ते बोटमुळे मी पाहिलं किचनमध्ये बोटमुळे फालतू बोलली हो यायच्या संग मग त्याने वामण्या त्या बापाला 20 रुपये माग दुधाची पुडी घेऊन ये त्या बापाला चहा करतो म्हटलं जमलं आपल्याला तर पाणी भेटत नव्हतं आता चहा भेटून राहिला तिनं पिवस दुधाचा चहा केला कप गिल्ला सारला मी पाणी पिलो चहा पेत बसलो ते मला अशी करते म्हटलं बाप जन्मात धड बोलले नाही आज कस काय बोटं मोडून झाली मग लक्षात आलं त्याने माझ्या भावाचे लेकर काळी मुलीचा मांडव्यात बाई दूध पेतील तर सुधरतील पण केवल्याची आणली म्हैस आता कमसेम खाताना तरी साधूना खोटं बोलू म्या पूर्ण चहा घेतला कप बशी हाती दिली वामण्याला वामण्या इकडे रे काय बाबा वामण्याही धावता त्याला वाटलं मामानं म्हैस घेतली अरे तो मामा कोंबडी नाही घेऊ शकत म्हैस कुठून घेईल बे तेव्हा असं आहे तुमचं साधू आणा सोपते का तुम्हाला खोटा बोलणार हा लय झाली तुमची म्हटल्या पाय तू मध्ये पाणी पाजणार नव्हती पठ्ठ्यात चहा पेला बाया बोलायला भेट नाहीत महाराज काय सांगतो मी उपदेश करतात आई साहेब मुक्ताबाई काय कोणाला ज्ञानोबारायला का त्यांच्या जीवनात उद्विग्न अवस्था आली ते समाधीत गेले होते आणि ते मुक्ताबाई म्हणते संत तोची जाना जगी लक्षण सांगतात हा इथं होतो आपण लोपामुद्रा पश्चिम दिशेला गेली मावळत्या सूर्याला कुकू दाखवलं ते कुकू पाण्याच्या वाटीमध्ये बुडवलं आणि ती वाटी कनोळ्यात ठेवली 10:30 वाजेपर्यंत सूर्य थांबला आणि ह्या बाया होत्या की निघणाऱ्या भया भलत्या हुशार एकमेकीला गोट्या मारतात गुदाला घेतलं काय थांबताटीच मी आली पानकवा पण जो बसतात कधी अर्धा घंटा गप्पा गोष्टी करत आणि मग मला सांगा त्या दिवशी 10:30 वाजता सूर्य होता यायचे 3-3 एकर शिल्लक झाले होते चला 10:30 वाजता अगस्ती म्हणे उठली अगस्ती म्हणतात लोपे किती वाजले म्हणे 10:30 कसे काय वाजले मी थांबवलं त्याला चल लवकर पूजा कर पूजा केली पश्चिम दिशेला गेली कुकू दाखवलं त्याला आणि मग वाटीत बोट बुलवलं तेव्हा सूर्य डुबला तोपर्यंत नक्षत्र म्हणत हो देवा आज काय ओव्हर टाईम लावला का सूर्यनारायणा थोडी ओव्हर टाईम नाही लावला एका बाईनं कुकू दाखवलं काय दाखवलं कुकू दाखवलं आणि ते कुकू दाखवल्यामुळे मी थांबलो आणि मी जर वाजताला गेलो तर मा बुक्का होईल एवढी पावर कशामध्ये आहे कुकामध्ये आहे हे झालं बाह्यांग आणि अंतरंग सांगतो पतिव्रत आहे अंतरंग आहे
साधूच्या तुळशी माळ शोभते कंठे तुळशी माळ शोभते कंठे गोपी चंदनाचे उगे गोपी चंदनाचे उगे सहस्र विघ्ने लक्ष कोटी सहस्र विघ्ने लक्ष कोटी तुळशीची माळ घातली तरी सहस्र विघ्ने लक्ष कोटी 12 वाटे पडताती. हिंदू धर्माचं एक तत्व आहे, जर कपाळाला गंध नसेल तर समजून चला त्याच्या घरी सुतक पडलेला आहे. आपण इतर धर्माले दोष देतो, पण आपण तसे वागतो काय? गर्व से को हम हिंदू एकही गाय नाही घरी, गर्व से को हिंदू आहे एकही थोबल्याले कपाळाले कंद नाही. गर्व से को हम हिंदू एकच्या डोक्यावर टोपी नाहीये. काय हिंदू म्हणून घेतो आपण? कोणचं हिंदूचं तत्व माहित आहे आपल्याला? फक्त दुसऱ्याने देता, दोष देता. आपण कोणचं आचरण करतो? काहीच आपण आचरण करत नाही. अरे काय पावर आहे विचाराच्या कुंभार बाबाले. एक जण भेटला म्हणे महात्मा, महात्म्याला भेटला म्हणे महात्मा. म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये सुख भेटलं पाहिजे, कशाची कमतरता पडली नाही पाहिजे. तो अने माळ घाल माहिती एवढं सोडून बोला माय फाय घालत नसतो माय. मग गंधला म्हणजे गंधन फंद गंध घातले लोक म्हणतात हळ्या हागला. गंधो बोलतात बापा 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 तुमच्या तर कपाळ हळ्या हागला तू काय बोलायला लावतो. आम्ही दूध पितो तेही ते बटत रे बापा तुम्ही तर दूध पिऊ लागले नाही, तू पे ना दारू, तू पे दारू. मला फायदा आला पाहिजे. मी माल घालत नाहीच नाही, गंध लावत नाहीच नाही. मग एक कर, त्या गावात कोणी माल घालते काय? म्हणे हो. कोण? कुंभार बुवा. गंध लावते का? म्हणे नागपूरचे डोईफोड्या लावते, नागपूरचे डोईफोड्या. म्हणजे फक्त त्याला पाहून आंघोळ झाली की त्याला पाहून दर्शन घेत जाय, राम राम करत जाय, मग बाकीचे काम करत जाय. हा नियम बरं आहे म्हणे. दररोज सकाळी उठले आंघोळ केली की कुंभारवाल्यामध्ये जायचा. हा पाठी सुटी आंघोळ करे, नदीची माती आणून मलके घरवाले चालू काय जय हरी जय हरी. त्याला माहित नाही हा काय साठी येते. आणि 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाली, 1 वर्ष घरी येईन आली. येईन आल्यामुळे सगळं हुकलं त्याचं. कारण घरात येईन असले की याला येता येत नाही. ह्या येणाच्या साखर भेटीलच भूतू आल्या. आता एका सोयीनं 5-6 जणी आल्या आणि गाव 2च किलोमीटरवर. कायले साडी आणतील, पण यायचा डायरा मोठा होता, 5 खटले होते. तो भाऊ मोठ्याची येईन बापा, भाऊ आपल्या घरी जेवण घाल गेल्याची जात नाही. असं करता करता 6 दिवस झाले. आता साड्या आणल्या नाहीत. साड्या कोणाच्या घालतील? तुम्ही झोपले काय? म्हणा नाही येणीच्या साड्या. आणि चहा पिऊन गुलाबजामुन आणि पूर्णाच्या गोळ तोंड इकलं राहिले. आणि एक दिवस त्या चहा प्यायला गेला दुसऱ्या घरी. तो मंदिरावर बसलो होता. कोण? इवाई. म्हणे बरं जमलं गड्या. आता सगळ्या गेला याले वाटलं आपली याच्यात आहे. त्या म्हणजे घरी अशी पाहुण्या गेल्या. हा घरी गेला, नेमकी ओरिजिनल येईन घरी होती. आणि त्या दिशाने सारख्याच ठसक्या ठसक्या ठुसक्या. येणं साडी घ्यायला होती घरचीची. मग याला कोण दिसेल? पण याच हिचं तोंड होतं चुलीच्या इकडे. तो ते अय हा आता बोलीन का ते? ते म्हणे मा इवई बोला चान्स साधून आला. तिला आला हसा. तिनं बोया तोंडात खोचकला, डोकल्याचा साडीचा बोया खोचकला. तो ते अय मी काय म्हणतो बोलत कम नाहीस तू? ई पुरी 12 घडी म्हटली त्यानं. ई
ये ऐ ओ औ पण ते काय नाही बोलते तो नाही. या पाय एका दिवसासाठी आल्या म्हणे 6 दिवस झाले थांबल्या, यायच्या घरी खायला नाही काय. ऐकून कोण राहिलं? झोपले काय? ऐकून कोण राहिलं? येऊन राहिली ना याच्या घरी काही खायला नाही काय? काय म्हणे आणि तूही सांगून नाही राहिले मी हॉटेल में खाना मंदिर में सोना चालू आहे. सांगणं काही मीठ मिरच्या तेल आणा लागते काय? पाहुण्याच्या समोर तेलाची धार पाहिजे. पाहुणे गेल्यावर घरी चटणीवर आपण पाणी घेऊन जेवतो. ते येऊन म्हणे पाय व माय चिकटल्याने दिली म्हणे माय पोरगी कसं होईल बापा मा पोरीचं इतका चिकट पाणी टाकून ते चटणीवर सांगणं काही आणा लागते काय असं म्हणायची. हिच्या तोंडातला बोया सटकेशी एक गटकन हसली, त्यानं 2 ठेवून दिल्या. कोणाले ते म्हणे ओ माय मी तुमची इन हो ना म्हटलं जो पयाला इवायत अजून भेटायला आला नाही. आता यानं आंघोळ करायला उशीर झाला. हा गेला कुंभारवाड्यात आणि कुंभारवाड्यात गेल्यावर ते बाई म्हणे ते नदीवर गेले माती आणायला. हा तिकडे गेला नदीवर. आता त्यानं माती खणत असताना त्याला लागला हांडा, खणंकण वाजला. त्यानं हांडा वर काढ्याशी यानं जे हरी कड्याशी एकच जे हरी याच्या अंगाचं पाणीच झालं म्हणे. यानं पाहिलं तो ने थांब म्हणे म्या पाहिलं. काय पाहिलं? काय पाहिलं? गंध पाहिलं. पण हा काय समजला? हांडा पाहिलं. तो ने थांबणं प्या पाहायला लागतो. नाही 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 मला टाइम नाही म्या पाहिलं. अरे थांबणं म्हणे म्या पाहिलं. यानं सगळं सोनं गध्यावर ठेवलं, घरी आणलं. इमानदारीनं 2 हिस्से केले आणि त्याच्या घरी गेलं. म्हणे पाया लागतं कोणाला सांगू नका. तुम्ही म्हटलं का नाही म्या पाहिलं, म्याही पाहिलं, तुम्ही पाहिलं. पण काय पाहिलं हे माहीत नव्हतं. डोळे उघडले. नुसता चंदन लावलेल्या माणसाला पाहिल्यानं जर इतका फायदा होते तर चंदन लावून तुळशी माळ घालून फायदा होणार नाही काय? जीवनभर तुळशी माळ म्हणते तेवढं सोडून बोला. मेल्यावर तोंडात काय खूप असतात ते बाई म्हणते याच्या तोंडात तुळशीचं पान घालायला बाय बाई हो. नाही कोंबडीचे फक खाल्ले का त्या तोंडात. जीवनभर एकादशी नाही पाहिली, सणवार नाही पाहिला, सोमवार नाही पाहिला, हान फकीरा नाही खाव ते खाल्लं, नाही खाव ते नाही प्याव ते पेलं. आता मेल्यावर खायले तुळशीचं पान घालतं, कोंबडीचे फक घाल. अरे तुळशीचं पान मेल्यावर जर देहाला पवित्र करत असेल तर जीवनभर तुळशीची मान गळ्यात घातली तर मुक्त होणार नाही का? सहस्र विघ्ने लक्ष कोटी 12 वाटे पडतात. हे बाह्यांग झालं. आणि अंतरंग म्हणजे त्या साधूचं अंतरंग म्हणजे दया क्षमा ज्याचे अंगी हे अंतरंग आहे. काय? अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. हे लक्षण अंतर्लक्षण आहे. अपेक्षा रहित जीवन जगणे. काय? सुची म्हणजे पवित्रता ज्याच्या जीवनात आहे. दक्ष म्हणजे सावधता ज्याच्या जीवनात आहे. उदासीनो गतव्यता झालेल्या कर्माविषयी उदासीन आहे, पुढच्या भविष्याविषयी उदासीन आहे. सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. त्याला साधू म्हणतात. विठोबा रखुमाई. लोभंता नये माना, लोभंता नये माना.
जगे विरक्त तुझे जाना, जगे विरक्त तुझे जाना. पाणी विरक्तता यासाठी पाहिजे. ऐका,
वेळ होऊन गेला, अभंगाला खरी सुरुवात झाली. तुम्ही माणसान आता लोक काय भोकमपट्टी केली का रे सादरल्या? भोकमपट्टी नाही केली, आता लोक पाया भरला. काय भरला? पाया भरला. कारण मुक्ताई म्हणजे काय, ती का उपदेश करते, अभंगाला नाव का नाही? संत तोची जागा अंतर्लक्षण आणि बाह्यलक्षण सांगून राहिलो. दया क्षमा ज्याचे ज्याच्या अंतःकरणात लोभ नाही, अहंता म्हणजे मीपण नाही, आणि विरक्तता असल्याशिवाय ज्ञान येत नाही. वाघिणीचं दूध जर पकवायचं असेल तर सोन्याचं भांडच पाहिजे. इतर भांड्याला छिद्र पाडून दूध बाहेर निघून जाते. कारण वाघिणीच्या दुधामध्ये एवढी उष्णता आहे. आमचे गुरुवर्य भोजने महाराज म्हणत, हिमालयात गेल्यानंतर माझे गुरु म्हणाले वाघिणीचं दूध पाहिजे काय? त्यांनी वाघिणीच्या दुधात फक्त सुई टोचली, सुई, आणि त्या सुईच्या अग्रावर असणारा एक छोटासा थेंब होटावर ठेवला. 15 दिवस काय तोंडाचे फोळ आले होते, ते बसले नव्हते. सांगा किती उष्णता असेल त्यात. वाघिणीचं दूध जमा करायला सोन्याचं पात्र पाहिजे, तसं ज्ञान प्राप्त करण्यासाठी वैराग्य रूपी पात्र पाहिजे. कोणचं पात्र पाहिजे? वैराग्याशिवाय ज्ञानच नाही. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नमातया माझी आणसाळ असं आहे. आणि ते ज्ञान ज्याच्याजवळ आहे, इह परलोकी सुखी, तो इहलोकातही सुखी आहे आणि परलोकातही सुखी आहे. कोण? शुद्ध ज्ञान नाही, शुद्ध ज्ञान. ज्या ज्ञानाने देवाची प्राप्ती होते, ज्या ज्ञानाने मुक्त अवस्था प्राप्त होते, ज्या ज्ञानाने देव करतो, ज्या ज्ञानाने व्हॉट्स अँड आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला करते, ते ज्ञान. डॉक्टरकीचं ज्ञान कामाचं नाही, इंजिनिअरिंगचं ज्ञान कामाचं नाही, वकिलीचं ज्ञान डोळे फोडतात वकील व्हायसाठी, आणि वकील झाल्यावर खोटेच कामं करतात. मग त्यापेक्षा आपल्या बराना तुत्या, बराना आपला वकील होऊन बी खोटंच काम करायला लागतं. बाजी काय झालं, दोघांची इस्टेट 25-25 एकर वाटून घेतलं, भांडण कुत्रीसाठी झालं. तोने कुत्री माई, तोने कुत्री माई. कुत्री कोणाची? झोपले काय? कुत्र्याची. मग ठरलं म्हणे पुढचं डोकं 2 पाय माझ्या हिश्श्यावर आणि मागचं शेपूटन 2 पाय तुझ्या हिश्श्यावर. आता कुत्री आता एका गल्लीत थांबते का दुसऱ्या गल्लीत गेली. बाकीच्या कुत्र्यानं तिला स्वागत केलं, तिचे पाय धुतले, तिला गंधाक्षत लावलं, हार घातला. असं काही होते का? नाही. जा वाय भास्कन भोयसली का नाही, मागचा पाय फ्रॅक्चरच केला. यानं दवाखान्यात त्याला थंडीचे दिवस मस्त ताप करून बसले. तुले किती झाला कापूस? म्हणे 25 एकर. तुले रे म्हणे 10 क्विंटल. मग कसा काय झाला? म्हणे मी सोयाबीन पेरलं होतं. बरं काय हरकत नाही, यातलं त्यात जमलं म्हणे. ते निघून गेले. आता हे तटी झोपली थंडीची आणि ताप पेटेल होता. येणं झोपीत पाय लांबवले आणि तो बँडेज गेला तापात, आणि ते मागचं बँडेज पेटलं, चटका लागला, कॅन करत गेली, मोठ्याच्या कापसाच्या गंजीवर जाऊन बसली. तो कापूस पेटला म्हणून याच्या गंजीवर जाऊन बसली. दोघाचा कापूस स्वाहा. कोणे मा 25 क्विंटल कापूस जळला आणि त्या हिश्श्यावर होता, आणि तो बँडेज पेटल्यामुळे माझा कापूस जळला म्हणून माय पैसे तू दे. तोने भाऊ म्या सांगितलं काय, तिथे की तुझ्या कापसा गंजीवर जाऊन बस, मा बी कापूस जळला ना. म्हणे मी कोर्टात जातो. भाऊ कोर्टात गेला कायसाठी? 25 एकराचे जे 25 क्विंटलचे कापसाचे पैसे मागायसाठी. हाही जबरदस्त होता. यानं वकील ठेवला. त्याचा वकील म्हणे हे कुत्रीचा मागचा बँडेज असलेला पाय पेटल्यामुळे याचा कापूस जळला, म्हणून मागचा पाय ज्याच्या हिस्सावर आहे त्यानं त्याचे पैसे 25 क्विंटल वाल्याचे द्यावे. आता याचा वकील हुशार होता. म्हणे बरोबर आहे, मागचा पाय जायबंदी होता आणि तो पेटल्यामुळे कापूस पेटला, हे बरोबर आहे. पण मागच्या पायाने कापसाच्या गंजीवर कोण्या पायानं नेलं? कोण्या पायानं? समोरच्या पायाने. दोष कोणाचा? समोरच्या पायाचा. समोरचे पाय कोणाचे आहेत? मोठ्याचे. म्हणून मोठ्यानं लहानाच्या 10 क्विंटल कापसाचे पैसे देऊन द्यावे. किती हुशार आहे.
लय हुशार आहेत ना वकील. हे वकिलीमध्ये प्रतिष्ठा मिळेल, पैसा मिळेल, पण देव भेटत नाही. देव भेटायचं ज्ञान फक्त संतांजवळ आहे. ते इह पर लोकी सुखी. शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी ज्ञानावर आहे, तुमच्याजवळ शुद्ध ज्ञान आहे ना, आणि प्रत्येकामध्ये देव पाहताना है तर एक करा, मिथ्या कल्पना मागे सारा, टाटी उगला ज्ञानेश्वरा. टाटी कोणची? अरे अज्ञान रूपी टाटी उघडून ज्ञान रूपी प्रकाशाने जग प्रकाशित केला. टाटी उघडला म्हणजे दार उघडला. आता आपल्या घरची बाईले म्हणतो दार उघड, दार उघडते का दार? घरची बाई जर लवकर दार उघडत नाही तर देव उघडतील काय? ज्ञान एकनाथ महाराजांना म्हणावं लागणार, दार उघड बाया, 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 गीताई बाया, दार उघड बाया, गीताई बाया, दार उघड. उघडतात. तसं पाहिलं देवाचं दार 24 तास उघड असते. 24 तास. कोणासाठी? सामान्यासाठी नाही. ज्यांनी भक्ती श्रेष्ठ परिपूर्ण केली त्याच्यासाठी. आणि पाप्यासाठी परमनंटली दार बंद असते. कधी कधी परीक्षा पाहण्यासाठी देवाचंही दार बंद देव करते. उदयनाथ नावाचे महान भगवत भक्त जगन्नाथाच्या दर्शनाकरता गेलेले आहे आणि भजन चालू केलंय. श्रीमन नारायण नारायण हरी हरी, भजमन नारायण नारायण हरी हरी. 10 वाजले, 12 वाजले, 4 वाजले, का हो दरवाजा का उघडत नाही जगन्नाथाचा? म्हणे राजाची पूजा चालू आहे. 7 वाजले, सकाळपासून उपाशी असलेला संध्याकाळच्या 7 पर्यंत उदयनाथ थांबले. उदयनाथ शिव्या देऊ लागले. ऐश्वर्य मदमस्तोसी मामवज्ञा वर्ततसे पादाक्रांत सुबादेशु मम दिनातव स्थिती. शिव्या दिल्याच्या. हे देवा, ऐश्वर्यामध्ये मदमस्त झाला काय? 16,108 बायका तर स्वतःला शायना समजत काय? माझा अपमान करत, मला दर्शन देत नाहीस. अरे पदाक्रांत सुबादेशु मम दिनात अवस्थिती. जेव्हा लोक तुझं अस्तित्व नाकारतील, व्हेर इज गॉड, व्हेर इज गॉड, देव नाही आहे, देव नाही म्हणतील, तेव्हा आम्हाला पुढे यावं म्हणा लागेल, देव आहे, देव आहे, उंच ठाई उभार आहे, देव आहे, आम्हाला म्हणावं लागेल. चाललो रे. बिन हाताची आहे. कोण म्हटलं? जगन्नाथाला हातात काय? धुंडी आहे. निघाले उदयनाथ. तपश्चर्याला जाणार होते. खालकन दरवाजा उघडला. उदयन, हे उदयन बा, हे बाबा उदयन. बाबा म्हणतो देव उदयनाथाला. हे उदयन. उदयनाथ दूर गेले होते. माग पाहता तर चतुर्भुज रूप आहे. वा उदयन. देव धावत निघाले आणि उदयनला कळकळून मिठी मारली. देवा, डोळ्यात अश्रू आले उदयनाथाच्या. या राजासाठी बाकीच्याचं दर्शन देणं बंद केलं. यानंतर खबरदार कधी दरवाजा बंद करशील तर. अजूनही जगन्नाथाचा दरवाजा बंद होत नाही. 24 तास उघडा असते. उपकार साधूचे माना. आणि साधू मुळे देव करला काय? म्हणून ते दार नाहीये. हे दार ज्ञानरूपी दार उघडून सूर्यरूपी ज्ञानरूपी प्रकाशाने जगत प्रकाशित करा. मिथ्या कल्पना मागे सारा. टाटी वगळा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर मावले, हे जे ज्ञानेश्वर मावले. ज्ञानेश्वर मावले. ज्ञानेश्वरा. ऐका, हरिभक्त परायण परमा